इतिहास जर बघितला, या भूमीचा धर्म नक्की कोणता प्रश्न पडतो, बौद्ध धर्म की हिंदू धर्म? आणि हे नाद परंपरा असेल या सिद्ध परंपरा असतील, या नक्की कोणत्या, नक्की कुणाच्या? मग या सिद्धांचा जो काही सिद्ध बेटी मेळा तो आळंदीत आहे, त्या बेटाला सिद्ध बेट नाव आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या समाध्या सिद्धांनी घेतलेल्या आहेत. त्या समाध्या घेतल्या असताना ती 84 सिद्ध नक्की कोणत्या आहेत, विस्मरणात गेलेला इतिहास आहे. आणि मग जेव्हा तिबेटियन कल्चर, तिबेटमध्ये आपण जाऊन त्या 84 सिद्धांचा आढावा घेतो, मग तिलोप्पा, मिनारेप्पा, मिनप्पा अशा पद्धतीची 84 नावं आहेत. इतकी सांगत बसत नाही. मिनारेप्पा, तिलोप्पा अशी नावं आहेत. आणि मग ती परंपरा सिद्धांची घेतली. मग काश्मीर मधला जो काही शैविझम आहे, गाण्याची मुस्लिम असेल ती सुफी परंपरा असेल, बुद्धाची सुद्धा परंपरा असेल, या परंपरांचा नक्की उगम कुठे आहे? या सगळ्या परंपरा नक्की काय आहेत? अभंग येतो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. मग नवनाथ नवनारायण आहेत, मत्स्येंद्रनाथ आहेत, ज्ञानोबरायनाथ परंपरा सांगतात की तुम्ही सर्वश्रुत आहात. या परंपरांचा अभंगानं उल्लेख केला नसता तर आपल्या लक्षात आलं नसतं की हे सिद्धबेट नक्की काय, कसा. आणि अशा समाधीची अवस्था, ती समाधी कशी असेल? पंढरीचा पोहा आला अलंकापुरासी, किंवा देव निवृत्ती यांनी धरले दोन्ही कर, जाती ज्ञानेश्वर बैसाव्या. सगळ्या समाधी प्रकरणाचं वर्णन संत श्रेष्ठ नामदेव महाराज करतात. आणि इतकं वर्णन केलंय की त्या ठिकाणी काय होतं, ती बामाजी समाधी पाहिली जुनाट, केवळ वैकुंठ गूढ गौप्य. किती गूढ आहे, किती गौप्य आहे. त्या ठिकाणी काय मृग आच्छादन आहे. आणि ही अनादी अनंत काळाची ही माझी समाधी, असं भगवान पांडुरंग परमात्मा सांगतात. आणि ही जर जागा अशी असेल, ज्ञानोबारायांच्या आधी अष्टोत्तर शते वेळ समाधी निश्चय, पूर्वी तुझे स्थळ वहनाखाली, उठविला नंदी शिवाचा ढवळा, मुक्त केली शिळा विवराची. असं वैभव असणारं ज्ञानोबारायांच्या आधी हा अभंग एक विशेष अभंग आहे. ज्ञानोबारायांची 108 वेळा ज्ञानोबाराय जी समाधी घेतात, ती 108 वेळा सिद्धांनी जिथं ज्ञानोबारायांनी समाधी घेतलेली आहे, ती जागा बघ. हे गुह्य वैकुंठीचं गुह्य गौप्य जसं आहे तशी तुझी समाधी आहे. इतकं सांगितलेलं आहे अभंगामध्ये. पहिली वेळ नाहीये, 108व्या वेळेला तो समाधी घेतोस. आणि मग एका हाताला निवृत्तीनाथांनी पकडलं, एका हाताने पांडुरंग बसलेले आहेत. नामा म्हणे